नमस्कार, श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचे मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून खूप खूप स्वागत करतो। आज आपण जे काही माहिती जाणून घेणार आहोत ती गुरुवार संबंधित असणार आहे, कारण उद्या गुरुवार आहे, त्यात उद्या गुरुपुष्यामृत योग आहे। आता उद्याचा जो गुरुपुष्यामृत योग आहे तो गुरुवारी सकाळी 6:23 सुरू होत असून तो उत्तर रात्री 12:08 आहे। म्हणजे संपूर्ण दिवस हा योग उद्या आहे आणि हा योग श्रावण महिन्यात आल्याने त्याचे महत्त्व देखील तेवढे वाढलेले आहे। बघा, आता गुरुपुष्यामृत योगासंबंधित ज्या काही सेवा असतात त्या आपल्याला गुरुपुष्यामृत योगात करायच्या असतात, तर त्या सेवा तुम्ही सकाळी 6:23 नंतर दिवसभर कधीही जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही करू शकता। दिवसभरामध्ये तुम्ही ज्या काही सेवा केल्या, काही उपाय केले, निश्चित त्याचं फळ देखील तुम्हाला मिळणार आहे। कारण आपण केलेली कुठलीही सेवा कधी वाया जात नाही, त्याचं फळ आपल्याला 100% मिळत असतं। आपण फक्त मुखामध्ये श्री स्वामी समर्थ असं म्हटलं तरी त्याचं फळ आपल्याला स्वामी देतात। स्वामी महाराज म्हणतात आपण नक्की सेवा करायची, आपल्याला फळ मिळतं। महाराज बरोबर सर्व काही देत असतात, त्यामुळे निश्चित मनाने उद्या दिवसभरामध्ये ज्या गोष्टी करणं शक्य होणार आहे त्या करा आणि गुरुबळ मजबूत करून घ्या। गुरुबळ मजबूत असणं खूप गरजेचं आहे। ज्याचं गुरुबळ मजबूत असतं त्याला कुठल्याही कामामध्ये अडचण येत नाही। तर असो, चला सुरुवात करूया। आपल्याला नेमकं करायचं काय आहे, कारण गुरुवार म्हटलं तर गुरुग्रह मजबूत करण्याचा वार। बघा, आपण आपल्या आयुष्यामध्ये अनेक कष्ट करत असतो, खूप मेहनत घेत असतो, पण तरीही त्याला यश प्राप्ती होत नाही। आणि जर समस्या असेल तर आपला गुरुग्रह कमजोर असतो किंवा आपल्याला कुठला तरी वास्तुदोष, पितृदोष हे दोष असतात, ते दूर करण्यासाठी आपण उपाय करत असतो। पण गुरुग्रह जर आपला मजबूत नसेल तर मग आपल्या प्रत्येक कामामध्ये अडथळे येत असतात। तर या गुरुपुष्यामृत योगावर उद्या तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टी करा, छोट्या छोट्या सेवा नक्की करा, छोट्या छोट्या उपाय नक्की करा आणि त्याचा लाभ घ्या। चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। पण तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या ASA मराठी या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका। सोबत हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा। तुमच्या नात्यामध्ये मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका। तर चला हा व्हिडिओ सुरू करूया। तर बघा, सर्वप्रथम आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे। हळद म्हटलं तर गुरुग्रह मजबूत करण्यासाठी फार महत्त्वाची असते, त्यामुळे अंघोळीच्या पाण्यात हळद टाकून जर आपण अंघोळ केली तर गुरुबळ मजबूत होतं। या व्यतिरिक्त आपल्याला जर कोणाची दृष्टी लागलेली असेल तर ती निघून जाण्यासाठी देखील मदत होत असते। त्यामुळे प्रत्येक गुरुवारी आपल्यामुळे एक काम करायचं आहे, ते म्हणजे अगदी घरातील लहान मुलापासून वयोवृद्धापर्यंत प्रत्येकाने जर हा उपाय केला तर सगळ्यांच्या समस्यांचा पूर्णपणे निवारण होते व गुरुबळ मजबूत होण्यासाठी मदत होईल। त्यानंतर दुसरे जे काम आहे ते म्हणजे आता बघा, आपलं घर स्वच्छ करण्यासाठी आपण झाडतो, फरशी वगैरे पुसतो, पण डोळ्यातील न दिसणारी जी नकारात्मक ऊर्जा आहे ती घालवण्यासाठी आपल्याला काय करायचे आहे, थोडंसं गोमूत्र घ्यायचं, चिमूटभर हळद टाकायची आणि फुलांना किंवा मग तुमच्या हाताने शिंपडायची। मग संपूर्ण घरामध्ये ते गोमूत्र जेव्हा जाईल तेव्हा आपलं घर शिंपडल्यानंतर पूर्णपणे सकारात्मक होईल। त्यानंतर आपल्याला उंबरठ्यावर हळदीचे लेपन करायचे आहे, जे की आपण दर गुरुवारी करत असतो। हळदीचे लेपन करण्याचं आहे। हळदीचे लेपन केल्यानंतर आपल्या उंबरठ्याची पूजा करायची आहे। मुख्य दरवाजा देखील पुसून घ्यायचा आणि त्यावर कुंकू आणि हळदीने स्वास्तिक लिहायचं आहे। दारामध्ये रांगोळी काढायची आहे, उंबरा सजवायचा आहे। त्यानंतर आपल्याला मुख्य दरवाजावर एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे। तुपाचा दिवा प्रज्वलित करत असताना त्यामध्ये चिमूटभर हळद घातली तर नक्की आपले गुरुबळ मजबूत होणार, पण लक्ष्मी माता देखील आपल्यावर प्रसन्न होणार। आता हा दिवा कुठे लावायचा आहे, तर मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला लावायचा आहे। जेव्हा आपण घरात प्रवेश करतो तेव्हा आपल्या पद्धतीने दरवाजाकडे तोंड करून उभं राहायचं आणि आपल्याला आपली उजवी बाजू जेव्हा जी येईल त्या बाजूला तो दिवा लावायचा आहे। जोपर्यंत पेटत राहील तोपर्यंत पेटू द्या। तो कसा लावायचा, तर एक प्लेट घ्यायची, त्यामध्ये प्लेटमध्ये थोडी चिमूटभर हळद ठेवायची, नंतर मातीचा दिवा म्हणजे पंती, त्यामध्ये तेल किंवा तूप टाकून त्यामध्ये चिमूटभर हळद टाकून हा जोडबातीचा दिवा आपल्याला सकाळी प्रज्वलित करायचा आहे। त्याला देखील हळदी कुंकू अक्षदा व्हायचा आहे। त्यानंतर आपल्या सूर्याला अर्घ्य घ्यायचा आहे। सूर्याला रोजही अर्घ्य दिलं जातं, पण जर तुम्ही देत नसाल तर कमीत कमी उद्याच्या दिवशी का होईना पण तुम्ही सूर्याला अर्घ्य द्या। म्हणजे त्यामध्ये तुम्ही एक फूल टाकायचे आहे, त्यानंतर हळदी कुंकू टाकायचे आहे आणि अशा पद्धतीने सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे।
सूर्याला अर्ध रोजच दिला पाहिजे. त्यानंतर आपण आपल्याच घरामध्ये स्वास्तिक काढायचं आहे. थोडंसं गोमूत्र किंवा गुलाबजळ घ्या, त्यामुळे चिमूटभर हळद टाकायची. कुंकू टाकलं तरीही चालेल. कुंकू किंवा हळद हे दोन्ही गोष्टी आपल्याला त्या गोमूत्रामध्ये किंवा गुलाबजलमध्ये टाकायचे आहे आणि त्यानंतर स्वास्तिक बनवायचं आहे. कुठे कुठे तर मुख्य दरवाजावर एक, त्यानंतर तुळशी मातेजवळ, त्यानंतर आपली जी गॅसची शेगडी आहे म्हणजे ज्या जागी आपला गॅस राहतो स्वयंपाकघरात, त्या गॅसच्या शेगडीवर किंवा त्या गॅसवर तिथल्या एखाद्या टाईल्सवर आपल्याला अशा प्रकारचं स्वास्तिक बनवायचं आहे. दोन्ही बाजूने 2 रेषा काढायच्या आहेत आणि मधोमध आपल्याला ते मंगलमय होण्यासाठी प्रार्थना करून स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक म्हटलं तर मागचे मंगल्याचे प्रतीक आहे. स्वस्तिक काढल्याने आपल्याला देखील खूप प्रसन्नता वाटत असते. त्यामुळे हे शुभचिन्ह आपल्याला मुख्य दरवाजावर, आपल्या किचन ओट्यावर आणि तुळशी मातेजवळ काढणं हे नक्की शुभच असतं. मित्रांनो, त्यानंतर आपल्याला देवघराजवळ देखील एक तुपाचा दिवा लावायचा आहे. शक्यतो त्या दिव्यामध्ये लाल रंगाची वात लावण्याचा प्रयत्न करा. बघा, तो घेऊन आपल्याला असा लावायचा आहे, कारण जेव्हा आपण लक्ष्मी प्राप्तीची सेवा करतो तेव्हा आपल्याला कापसाची वात बनवण्यासाठी जर लाल रंगाची धाग्याची आपण अशी वात बनवली तर निश्चित लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर होण्यासाठी मदत होत असते. त्याच्याकडून नसते तर मग आपण कापराची किंवा कापूस जे राहते त्याला थोडंसं कुंकू लावायचं आणि लाल करायचं तरीही चालणार आहे. पण कलावा आणण्याचा प्रयत्न करा. अगदी वेळेवर बघत असाल तरीही आपल्याला हे करता येतं. साध्या कापसाला कुंकू लावून जर कराल तरीही चालतं. यामध्ये दिव्यामध्ये देखील चिमूटभर हळद टाकायची आहे. दिव्याच्या खाली प्लेट ठेवून त्या प्लेटमध्ये हळद चिमूटभर टाकून त्यावरती हा दिवा प्रज्वलित करायचा आहे व तांदळाचा आसन देखील दिव्यासाठी ठेवायचं आहे. मित्रांनो, त्यानंतर तुमची जी काही रोजची देवपूजा आहे ती तुम्हाला करून घ्यायची आहे आणि तुमच्या देवघरामध्ये जर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर अभिषेक घालायचा आहे. त्या श्रीयंत्राला पंचामृताने किंवा दुधाने आणि नंतर पाण्याने अशा प्रकारे अभिषेक घालायचा आहे. अभिषेक घालत असाल, लक्ष्मी मातेचा जो तुम्हाला मंत्र येत असेल ती मंत्र म्हणायचा आहे आणि अशा प्रकारे श्रीयंत्राचा अभिषेक घालून झाल्यानंतर ते पुन्हा एकदा पाण्याने स्वच्छ करायचं आहे आणि पुसून घ्यायचं आहे. त्यानंतर एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे. प्लेटमध्ये ठेवल्यानंतर त्याची छानपैकी पूजा, हळद कुंकू अर्पण करून, फूल असेल तर फूल अर्पण करायचे आणि धूप दिवा अगरबत्ती सगळं काही त्या श्रीयंत्राला ओवाळायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला त्या श्रीयंत्राच्या कुंकुमार्चन करायचं. कुंकुमार्चन करताना 16 वेळेस आपल्याला श्री सूक्त म्हणायचं आहे असतं. त्यानंतर 16 वेळेस विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे, 16 वेळेस लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि 16 वेळेस कुबेर मंत्र म्हणायचा आहे आणि एकदा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचा आहे. या सेवा तुम्ही श्रीयंत्रावर करून बघा. निश्चित आर्थिक अडचणी सुटण्यास 100% मदत मिळणार आहे. बघा, जेव्हा आपण लक्ष्मी माता आणि विष्णू भगवान यांची एकत्रितरित्या सेवा करतो ना, तेव्हा आपल्या संसाराचा त्यांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. आपल्या आयुष्यातील आर्थिक अडचणी, सांसारिक अडचणी सुटण्यासाठी मदत मिळत असते. त्यामुळे श्रीयंत्राची जर ही सेवा केली तर विष्णू भगवान आणि लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होत असते. त्यामुळे ही सेवा तुम्ही आवर्जून करून बघा. त्यानंतर तुम्हाला विष्णू स्तोत्रामध्ये देखील पठण करायचं आहे. त्यानंतर सगळी पूजा विधी संपूर्णपणे करून झाल्यानंतर आपल्याला आपल्या देवासाठी नैवेद्य ठेवायचे आहे. तर नैवेद्य दाखवत असताना शक्यतो सफेद रंगाची मिठाई ठेवण्याचा प्रयत्न करा. उदाहरणार्थ पेढा, पिवळ्या रंगाची मिठाई ठेवण्याचा प्रयत्न करा. आता मिठाई बाजूला तुम्ही बाजारातून सुद्धा आणू शकता किंवा जर घरी करायची असेल तर तुम्ही घरी सुद्धा बनवू शकता. तुम्ही सफेद रंगाची घरामध्ये आपण खीरही बनवू शकतो किंवा बेसनाचे लाडू देखील बनवू शकता. यापैकी तुम्ही काहीही नैवेद्य ठेवू शकता किंवा आपल्या घरात साखर असते ती सुद्धा ठेवू शकता. आता देव म्हटलं तर आपण त्यांना दूध साखरेचं नैवेद्य दाखवलं तरीही ते प्रसन्न होतात. मग आपल्याला अशा काही तिथींना जर आपण वेगळा नैवेद्य दाखवला तर ते आपल्याला चांगलं एका प्रकारचं समाधान लाभतं आणि कुठेतरी आपल्याला देखील ते प्रसन्न वाटत असतं. म्हणून नक्की या गोष्टीचा समावेश करा. आणि उद्याचा दिवस म्हणजे गुरुवारचा जे 21 ऑगस्टचा दिवस आहे ना, त्याला लक्ष्मी माता, विष्णू भगवान यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुम्ही हे उपाय नक्की करा. मित्रांनो, बघा, त्यानंतर गुरुवार म्हटलं तर तुळशीला आपण थोडं कच्चं दूध अर्पण करत असतो. बघा, आर्थिक अडचण सुटण्यासाठी जर दर गुरुवारी तुळशी मातेला थोडं कच्चं दूध अर्पण केलं तर आपल्या समस्या सुटण्यास मदत होते. आता तुळशी मातेला कच्चं दूध अर्पण केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी ओम नमः शिवाय किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र देखील 11 वेळेस का होईना कमीत कमी म्हणायचा आहे. आता तुळशीला दर गुरुवारी हळद देखील अर्पण केली जाते. पण हळदी बाबतीत सांगायचं झालं तर बघा, आजकाल बाजारामध्ये सगळं काही
डुप्लिकेट मिळत आहे. त्यामुळे समजा तुमची हळद ही नॅचरल नसेल किंवा त्यामध्ये जर काही केमिकल मिक्स असेल तर त्यामुळे तुमची तुळस सुकू शकते किंवा तुळशीला काही हानी पोहोचू शकते. जर तुम्हाला खात्री नसेल तुमच्या हळदीबाबत तर तुळशीला हळद अर्पण करू नये. पण जर तुम्ही घरी बनवलेली हळद असेल, तुम्हाला खात्री असेल तर नक्की तुळशीला गुरुवारच्या दिवशी हळद अर्पण केली तर त्याने देखील विष्णू भगवान आपल्यावर प्रसन्न होत असतात. तसेच कुंकू, हे कुंकूच्या बाबतीत देखील गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तसेच गुरुवारी श्री स्वामी समर्थ महाराजांची एक जपमाळ, तारक मंत्र तसेच स्वामींची मूर्ती असेल तर त्यावर पवनमाळ, सूक्ष्म पुष्प, पुरुष सूक्ष्म म्हणून अभिषेक घालूया. या गोष्टी जर आपण नित्यनियमाने जर गुरुवारी केल्या तर 100% वर्षभरात आपल्याला सकारात्मक बदल दिसून येतात. फक्त या गोष्टींमध्ये सातत्य ठेवावे तितकंच गरजेचं आहे आणि विश्वास असणे देखील तितकं गरजेचं आहे. जेव्हा आपण या पुष्य अमृतयोगी दिवशी सोनं देखील खरेदी करतो ना, तेव्हा ती सोनं विकण्याची किंवा घाण ठेवण्याची आपल्याला कधी वेळ येत नाही असं देखील म्हटलं जातं. तसेच सोनं चांदी आपण खरेदी करू शकत नसेल तरीही ज्या काही आपल्या देवघरात वस्तू आहेत, ज्या की आपण श्रीयंत्र म्हणा किंवा इतर काही गोष्टी आहेत, त्यामुळे शंख म्हणा, घंटा म्हणा किंवा देखील आपल्या गुरु पुष्यमृत योगावर आपल्याला जर घेतल्या तर आपण आपल्याला फळ देण्यासाठी खूप मदत करतात. तसेच या गुरुपुष्यामृत योगानंतर आपण नक्की हळदीची खरेदी करावी आणि संध्याकाळी पूजेमध्ये ठेवावे. मित्रांनो, पण तत्पूर्वी एक सांगावंसं वाटतं की आपल्या घरातील हळद कधीही संपू देऊ नये. आता हळदीचे उपाय करणं हे प्रत्येकाला शक्य आहे. त्यासाठी तुम्हाला बाहेर जायचं आणि मग काहीतरी विकत आणायचं असं अजिबात नाही. हळद प्रत्येकाच्या घरामध्ये असते. पण हळदी बाबतीत एक नियम असा आहे, आपल्या घरातील हळद कधी संपू द्यायची नाही. आपल्याला वाटते ना की आता आपली हळद संपणार आहे, त्याच्या अगोदरच आपल्याला हळदीचा एक पाऊच किंवा एक पॅकेट घरी आणून ठेवायचा आहे. मी सुरुवातीला सांगितलेलं आहे की सकाळी अंघोळीच्या पाण्यामध्ये सर्वांच्या चिमूटभर हळद टाकायची आहे. याने अंघोळ केल्याने गुरुग्रह मजबूत होते, नकारात्मकता, वाईट शक्ती, नजर हे पूर्णपणे निघून जाण्यास आपल्याला मदत मिळते. तसेच घरामध्ये सुद्धा गोमूत्र किंवा हळदीचे पाणी शिंपडल्याने घरातील नजरबाधा कायमची दूर होते. जेव्हा आपण तुळशीला देखील चिमूटभर हळद अर्पण करतो तेव्हा माता लक्ष्मी तुळस आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देखील देते. त्यामुळे आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा आहे. तसेच या दिवशी घरामध्ये आपल्याला एक छोटासा ग्लासमध्ये हळदीचं पाणी भरून ठेवायचं आहे. तुम्ही जेव्हा पूजेत बसाल तेव्हा त्या अगोदर पाणी भरून ठेवायचं आहे. दिवसभर ते पाणी तसंच ठेवायचं आहे आणि गुरुवारी सकाळी हळद जेव्हा पाणी आहे तेव्हा संपूर्ण घरामध्ये आपल्याला शिंपडायची आहे. त्यामुळे पाणी ठेवत असाल तर आपल्याला अगदी थोडंसं ठेवायचं आहे, हे लक्षात घ्या. आता पाणी उरले तर इकडे तिकडे फेकून न देता उद्या झाडाला द्यायचे आहे, फक्त तुळशीला द्यायचे नाही, हे लक्षात ठेवा. त्यासोबत आपल्याला उद्या गुरुपुष्यमृत योगाला देवाला देखील हळदीचे लोपन करायचं आहे. म्हणजे काय तर आपण जशी देवांना अंघोळ घालतो तशी अंघोळ घालण्याची, पण त्यापूर्वी आपण देवाला हळद लावायची आहे. जेव्हा आपण उठतो ना, जेव्हा आपण देवाला हळद लावतो किंवा उठणे लावतो तेव्हा देवांना तशाच पद्धतीने हळद लावायची. त्यानंतर पाण्याने स्वच्छ देव धुवून घ्यायचे आणि मग पंचामृत आपल्याला देवांना अभिषेक घालायचा आहे. अशा पद्धतीने हळदीचे लेपन आपल्याला देवाला देखील करायचे. तसेच या दिवशी कलशातील पाणी देखील बदलू शकतात. सोबत जर हे उपाय केले तर तुम्हाला याचा खूप सकारात्मक परिणाम मिळू शकतो. गुरुपुरुषामृत योग आहे, त्यामुळे उद्याच्या दिवशी शक्यतो पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करण्याचा प्रयत्न करा. आता पिवळ्या रंगाची वस्त्र नसतील तर उद्याच्या दिवशी तुम्ही पांढऱ्या रंगाची वस्त्र परिधान केली तरीही चालेल. पिवळा रंग म्हटलं तर भगवान विष्णू त्याच्याशी संबंध येतो आणि उद्या गुरुपुरुषामृत योग असल्यामुळे लक्ष्मी माते संबंध किंवा लक्ष्मी मातेची ही तिथी असणे आणि म्हणून आपण पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले तरीही चालेल. पण इतर वेळेस मात्र गुरुवारच्या दिवशी आपण पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर गुरुवारच्या दिवशी आपण हळदीचे देखील दान करू शकतो. दान नेहमी गुप्त करावे, ज्याला गरज आहे त्यालाच करावा. दान केल्यानंतर अगदी गावभर सांगण्यापेक्षा ते दान आपल्याला पूर्ण मर्यादित ठेवावे. अशा प्रकारे जेव्हा आपण दान करतो तेव्हा आपल्याला गुप्तपणे त्याचं फळसुद्धा आपल्याला प्राप्त होत असतं. तेव्हा तुम्ही उद्या पिवळ्या रंगाची वस्तू, पांढऱ्या रंगाची वस्तू देखील दान करू शकता. त्यामध्ये हळद जर दान केली तर याने देखील तुमचा गुरुग्रह अधिक मजबूत होण्यासाठी मदत मिळते. मित्रांनो, तसंच तुम्ही केळीच्या झाडाला चिमूटभर हळद अर्पण करायची आहे. त्या ठिकाणी जाताना एक कन्नीचा दिवा घेऊन जायचा आहे. आता हा दिवा बनवताना त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि अशा प्रकारे हळदीचा कणकेचा दिवा केळीच्या झाडाजवळ आपल्याला लावायचा आहे. त्यामध्ये तूप टाकायचं आहे किंवा तूप नसेल तर आपण तेलही टाकू शकता, हरकत नाही. परंतु चिमूटभर हळद देखील आपल्याला केळीच्या झाडाला अर्पण करायची आहे आणि यामुळे या ठिकाणी बसून जेव्हा एकदा असं कराल तेव्हा तुम्हाला चांगला फायदा मिळेल. होय मित्रांनो, पुरुष सूक्ष्म आणि एकदा श्री सूक्ष्म
म्हणणे शक्य असेल तर तिथे बसून या दोन्ही गोष्टी किंवा या दोन्ही सेवा करायच्या आहे. ते शक्य नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय आणि लक्ष्मी मातेचा जो मंत्र तुम्हाला येत असेल तो तुम्ही दोन्ही कमीत कमी 11 वेळेस म्हणू शकता. तुम्हाला त्या ठिकाणी बसून म्हणायचं आहे. केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णू आणि लक्ष्मीचा वास असतो, त्यामुळे तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, अडचणीत असेल, पैशाच्या अडचणी येत असतील तर त्या सेवेमुळेही कामे मार्गी लागतात. तर मित्रांनो, या गुरुपुरुषामृत योगावरती उद्या तुम्ही नक्की या सेवा करा. हळद म्हटलं ना तर खूप प्रभावी असते आणि ही हळद नकारात्मकता घालवण्यासाठी आणि सकारात्मकता आणण्यासाठी खूप काम करते. किंवा तुम्हाला या गुरुपुरुषामृत योगावर नक्कीच हा सेवा करायचा आहे. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला एक लाईक करा. सोबत आपल्या ASA मराठी यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर ASA मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा एकदा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.